ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो. त्याच्या अनुभवाचा, माहितीचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के यांनी केलं. याप्रसंगी माता, पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्याशी निगडीत अनुभवांचं विवेचन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, कायद्यातील तरतुदी याबाबत ॲडव्होकेट प्रमोद ढोकले यांनी केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित दिल की आवाज हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो, कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत. आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत. त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं जावं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणांनी वागलं पाहिजे, प्रत्येक पाल्यांनी वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. तर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी राहणार का शिवाजी पार्क? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले, त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी रंगायतनचं नूतनीकरण करून त्याला नवी झळाळी देण्यात आली असून त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या नाट्यगृहाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. साधारणपणे 4 ते 5 महिने या कार्यक्रमाला लागणार असणे, तरीही टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार असल्याने नाट्यगृह बंद ठेवण्यात येणार नाही, असं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचं हे दुरुस्ती डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. या दरम्यान नाट्यगृहाच्या संपूर्ण वास्तूची डागडुजी, तुटलेल्या खुर्च्या बदलणं, पडदे बदलणं, शौचालय दुरुस्ती, VIP कक्ष दुरुस्ती, कार्पेट बदलणे, सुरक्षा केबिन दुरुस्ती, वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक आणि अंतर्गत सुविधांची सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. युवा उद्योजकांना स्वानुभवाने प्रेरित करणारे ठाणे शहरातील युवा उद्योजक श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त MK इन्फ्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारं युवा नेतृत्व, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारं युवा नेतृत्व अर्थात यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. युवा उद्योजकांना स्वानुभवाने प्रेरित करणारे ठाणे शहरातील युवा उद्योजक श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त MK इन्फ्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारं युवा नेतृत्व, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारं युवा नेतृत्व अर्थात यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ठाण्यातील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आणि न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 19 वर्षांपासून सुरू असलेल्या सहस्त्रीय हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ यंदा अधिक भव्य आणि दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचं उत्सवाचं 20वं वर्ष आहे. भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम यातून अनुभवायला मिळणार आहे. या पवित्र उत्सवाचं आयोजन भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे. आज या उत्सवाचा मंडप पूजन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस भरत चव्हाण, ओमकार चव्हाण तसंच सोनाल चव्हाण, भावना चव्हाण आदी उपस्थित होते. हा नवरात्र महोत्सव सलग 10 दिवस ठाणे पूर्व येथील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. भरत चव्हाण यांच्या तारामाऊली संस्थेच्या माध्यमातून, महात्मा फुले मार्केटच्या माध्यमातून इथे मोठ्या संख्येने या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून गेली 20 वर्ष हा देवीचा उत्सव होते. आज तर मंडप पूजन आहे, भूमिपूजन आहे. माझं भाग्य आहे की अनेक वर्ष हा भूमिपूजन जे आहे ते माझ्या हातून या ठिकाणी होतं आणि एक प्रकारची ही शक्ती आहे. हा देवीचा उत्सव केवळ धार्मिक नाही तर याला सामाजिक, सांस्कृतिक सर्व अंग आहे. महाआरोग्य शिबिर असेल, करिअर गायडन्सचं शिबिर असेल, निरनिराळ्या वंचित दुर्लक्षित लोकांना मदत देण्याचं काम असेल, असे अनेक उपक्रम देखील या 10 दिवसाच्या देवीच्या उत्सवामध्ये देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी केले जातात. जगद्गुरू धर्मदासजी महाराज यांच्या माध्यमातून आमचे प्रमुख नेते संजयजी केळकर साहेब यांच्या शुभ हस्ते हे हर वर्षी मंडप पूजन होत असतो आणि हे सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्याची असे 10 दिवसाचे उपक्रम असतात जसं केळकर साहेबांनी सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये सर्व भक्त असतात, म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असो, आमचे महिला भगिनी असो, या युवक असो, या सिनियर सिटीजन, हा एक सर्वांचा एक म्हणजे कोपरीकरांचा हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये सर्व लोक, सर्व समाजाचे घटक यामध्ये उपस्थित असतात.
मग मी असो, डॉक्टर सोनल असो, ओमकार चव्हाण असो, आम्ही सर्व जी आमची टीम आहे सर्व, कारण एका व्यक्तीकडनं हे गोष्टी होत नाही. जसं नितेश साहेबांनी आमच्या केळकर साहेबांनी सांगितलं की सर्व टीममुळे काम होतात. मला माहिती असेल तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि सर्व आमचे कोपरीकर बांधव या सर्वांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. आपले नगरसेवक भरत चव्हाण साहेब असतील, संजयजी केलकर साहेब असतील, आमदार संजयजी केलकर साहेब असतील, आमदार निरंजन डावकरे साहेब असतील, अध्यक्ष संदीपजी लेले असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांच्या सर्वांच्या वतीने हा तारामाऊली सामाजिक सेवा संस्थाच्या नवकुंडीय जे हवनात्मक कार्यक्रम आम्ही करतो, तेव्हा आपण हे हवन करताना कुठलाही व्यक्तीला इकडे हवनासाठी काही पैसे द्यावे नाही लागत. हवन एकदम मोफत असतं. इकडे महाभंडारा असतो, जिथे 5 ते 10 हजारचे व्यक्ती आपले महाभंडाराचा लाभ घेतात आणि आपलं आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये 2000हून अधिक हे पेशंट हे तेथे येऊन उपचार घेत असतात. असं सांस्कृतिक कोली आगरी गीतांचे आपले फेम दादूस ही या देखील कार्यक्रमाला आहेत उपस्थित. आज यज्ञ की ये जो 20 साल से अनुष्ठान सहस्त्र चंडी हवनात्मक नौकुंडी महायज्ञ हो रहा है, जो ये जन कल्याणार्थ, विश्व कल्याणार्थ, सभी के सुख शांति के लिए, देश के सुख के लिए, देश की पर्यावरण सुंदर रहे, सब स्वस्थ रहें, सब में एकता रहे, सब सनातनी रहें, ऐसे ये मार्गशीर्ष में भगवान ने कहा है मासा नाम मार्गशीर्षो, हम महीनों में मैं मार्गशीर्ष हूँ। ये मार्गशीर्ष जो है ना, ये महालक्ष्मी का महीना है। इसमें महालक्ष्मी की आराधना करने से, भगवती की आराधना करने से लक्ष्मी को प्रसन्नता होती है। लक्ष्मी हमारे घर में रुकती, लक्ष्मी तो सभी को चाहिए। भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवाई करत नाही असा आरोप करून येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी, अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उघडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे. मात्र हा पाणी कपातीचा नसून पाणी चोरीचा प्रश्न असल्याचं श्री मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते. शुद्ध केलेले हे पाणी माणकोली येथील MBRमध्ये साठवून ते पुढे शहरात वितरित करण्यात येत असे. पिसे धरणातनं ठाणे महानगरपालिका 280 ते 310 दशलक्ष लिटर पाणी उचलत आहे. मात्र प्रत्यक्षात ठाणेकर नागरिकांना 250 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. यामागे पाणी चोरी हे कारण असल्याचं देखील मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे. हे लवकरात लवकर कनेक्शन्स तोडा आणि गेले 9 वर्ष जे ही लोक ही पाणी चोरी करतात त्यांना सस्पेंड करा, किंबहुना त्यांच्यावर BNS अंतर्गत चोरीचा आरोप तुम्ही टाका, त्यांना अटक करा आणि जे कनेक्शन्स आहेत त्या 9 वर्षाची रिकव्हरी लवकरात लवकर काढा. आम्हाला या ठाणे शहरात राष्ट्रवादी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा एकच असेल, टँकर फ्री ठाणा हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे हे पहिलं पाऊल आज आम्ही टाकलेलं आहे. जर आयुक्तांनी ह्या 3 दिवसात 4 दिवसात हे केलं नाही तर आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही जागेवर जाऊ आणि हे इल्लीगल कनेक्शन्स तोडून टाकू. हे ठामपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.